26/11च्या रात्री, मला आठवतं 2008ला त्या रात्री 8:30 पर्यंत आम्ही ओबेरॉयमध्ये होतो, कारण 2 दिवसांनी 28 नोव्हेंबरला डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता टाइम्स नाव चॅनलचा. ASL टीमचं काम झालं आणि मी घरी गेलो असेल. त्या दिवशी माझा नाईट राऊंड होता, त्यामुळे युनिफॉर्मवरच मी होतो. नाईट राऊंड साधारण 12 वाजता सुरू होतो, पण कुठं कपडे मी अगोदर जाऊन मीटिंग घ्यायचो अधिकाऱ्यांची बऱ्याचदा. 9:30ला मी जेवायला बसलो होतो. 9:45ला जेवण संपलं असेल माझं. तेवढ्यात माझ्या पत्नीने फोन उचलला. डॉक्टर व्यंकटेशम, आमचे त्यावेळेचे ॲडिशनल CP, त्यांचा फोन होता. विश्वास, rush to Leopold Cafe. There is firing going on. Our constable is injured. विश्वास, लिओपोल्ड कॅफेकडे जा, तिथं फायरिंग चालू आहे, आपला कॉन्स्टेबल जखमी झालाय. मी माझी ग्लॉक पिस्टल, माझ्याकडे रिव्हॉल्वर वगैरे नव्हती, माझ्याकडे चांगलं ग्लॉक पिस्टल होतं. त्याच्यात 18 गोळी, 2 मॅगझिन्स असतात. रिव्हॉल्वरमध्ये फक्त 6 गोळ्या असतात. बरेच जण म्हणतात की रिव्हॉल्वर घेऊन तो आत्महत्या करायला कशा गेला. माझ्याकडे चांगलं वेपन होतं, कारण साऊथ मुंबईमध्ये माझी पोस्टिंग झाली आहे म्हटल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल माझ्या स्वतःकडे इश्यू करून घेतलेली होती. पण तुलना खूपच विषम होती, कारण माझ्या पिस्टलमध्ये खर्चून 36 गोळ्या आणि सुट्ट्या 10 गोळ्या, अशा 46 गोळ्या होत्या. आणि प्रत्येक अतिरेक्याकडे, ताजमध्ये 4 अतिरेकी होते, प्रत्येक अतिरेक्याकडे एक AK-47, त्याचे 6 डबल मॅगझिन, एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या आणि सुट्ट्या 150 ते 200 गोळ्या, म्हणजे प्रत्येक अतिरेक्याकडे 550 ते 600 गोळ्या AK-47च्या होत्या. 25 ते 30 ग्रेनेड्स होते, म्हणजे एक ग्रेनेड पाव किलोचा, तो ब्लास्ट केला तर 25 परिघातला माणूस मेला पाहिजे. एक ऍडिशनल पिस्टल आणि तिचे 60 राऊंड प्रत्येकाकडे होते, आणि एक प्लास्टिकच्या बॅगमध्ये RDXचा 8 किलोचा बॉम्ब, जो तुम्ही CCTV फुटेजमध्ये वगैरे पाहिला असेल. आणि असे सडपातळ देहयष्टीचे 20, 21, 22 वर्षाचे ते अतिरेकी 4 जण आम्ही होते. मी, माझा बॉडीगार्ड. सुरुवातीला त्यांना माझ्याकडच्या 46 गोळ्या आणि माझ्या बॉडीगार्डकडे 30 गोळ्या, एवढी सामुग्री घेऊन आम्ही त्यांना बॅटल करायला गेलेलो होतो. तर लिओपोल्ड कॅफे म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे होमवर्क आहे. ही परीक्षा देताना तुम्हाला एवढं का अभ्यास करायला लावतात, याचं कारण मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय. लिओपोल्ड कॅफे म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, कारण असं एक लिहून आलेलं होतं की लिओपोर्ट, LEOPORTE, लिओपोल्ड नव्हतं. की हे लिओपोर्ट म्हणजे DGP ऑफिस किंवा हायकोर्ट आहे, की ज्या ठिकाणी काहीतरी घातपात होऊ शकतो. हे बघितल्यानंतर मला थोडं ऑड वाटलं. हे लिओपोर्ट DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असणार नाहीये. पण त्या मीटिंगमध्ये, त्या मीटिंगचे मिनिट्स आहेत, मी अधिकाऱ्यांना म्हटले की लिओपोल्ड कॅफे, की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फॉरेन नॅशनल्स, परकीय नागरिक हे बियर प्यायला आणि चिकन खायला येतात, हे टार्गेट असू शकतं. म्हणून आम्ही तिथं जाऊन त्या पूर्ण प्लेसचं सिक्युरिटी ऑडिट केलं. कधी? 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 आणि 25 नोव्हेंबर या 2 दिवशी त्या ठिकाणच्या त्या लिओपोल्ड कॅफेच्या समोर जाऊन वायरलेस सेटवरती मी कॉल दिलेला आहे. हे वायरलेस सेटचं सगळं कॉन्व्हर्सेशन मुंबई पोलीस कंट्रोल रूमच्या कंट्रोल रूममध्ये रेकॉर्डिंग होत असतं. याची सगळी चौकशी आमची प्रधान कमिशन त्यानंतर ज्यांनी अपॉइंट केलेलं होतं, तर प्रधान कमिशननी आमची सगळी चौकशी केली आहे. तिथं जाऊन कॉल दिला की इथं लिओपोल्ड कॅफेच्या समोर असणारा कुलाबा कॉजवे जो आहे, जो रस्ता आहे, तो दोन्ही बाजूनी खचाखच हॉकर्सनी भरलेला आहे. आणि या ठिकाणी जर बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा अतिरेकी हल्ला झाला तर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि हॉकर्स मरतील. त्यामुळे सगळे हॉकर्स काढण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, कदाचित तो देवाने दिलेला सिग्नल होता. मी महानगरपालिकेच्या गाड्या बोलवून घेतल्या आणि लिओपोल्ड कॅफेच्या समोरचे 193 हॉकर्स ते काढून पूर्ण तो गुलाबा कॉजवे साफ करून टाकला. अतिक्रमण काढणं का महत्वाचं असतं ते महत्वाचं आहे. त्यामुळं कमिशननी, प्रधान कमिशननी आतमध्ये त्यांनी 11 माणसं मारली लिओपोल्ड कॅफेमध्ये. आणि ज्यावेळेला बाहेर येऊन त्यांनी गोळीबार केला, त्यात एकही सिव्हिलियन नागरिक, सामान्य नागरिक जखमी किंवा मृत्युमुखी पडला नाही. त्याचं पूर्ण क्रेडिट पोलीस आणि महानगरपालिकेच्या ऍक्शन्सला दिलेलं आहे. कारण हे होमवर्क खूप महत्वाचं आहे. तर लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात स्पार्क झाला की हे काहीतरी वेगळं दिसतंय. तेवढ्यात मी मेट्रो थिएटर पास करत होतो. माझा बॉडीगार्ड आणि मी, त्यालाही त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. तेवढ्यात त्यावेळेचे DGP श्री AN रॉय आणि माझे पोलीस कमिशनर श्री हसन गफूर दोघांची फोन मला आले. विश्वास, rush to Taj. There is firing of AK-47 and grenade blast.
स्पेसिफिक त्यांनी मला माहिती दिली की AK-47च्या फैरींचे आवाज येत आहेत आणि ग्रेनेड ब्लास्टचे पण आवाज येत आहेत. आता इथं द्विधा मनस्थिती होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ताजवरती असे आवाज येत आहेत आणि ताजमध्ये अशी काहीतरी घटना होईल असं सुद्धा 26 सप्टेंबरला 1.5 महिन्यापूर्वी लिहून आलेलं होतं. आणि 26 सप्टेंबरला हे आल्यानंतर मी त्या ताजमध्ये दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला जाऊन त्या हॉटेलची खडानखडा रेकी केलेली होती. किती? 1-2 तास नाही, 9 तास जाऊन तिथल्या सिक्युरिटी चीफ आणि तिथल्या मॅनेजमेंट बरोबर घेऊन त्या हॉटेलचा कोपरा त्याचे दरवाजे, खिडके, फायर एक्झिट्स, फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर्स, CCTV मॉनिटर रूम, पेरिफरल सिक्युरिटी, हे बारकाईनं जाऊन 9 तास पाहिलेलं होतं पेशन्सनं. इथं काय झालं तर आपल्याला काय सुटकाच नाही, ताजवरती काय झालं आणि असं लिहून आलंय. तर 9 तास सिक्युरिटी ऑडिट त्या हॉटेलचं मी केलं आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या मॅनेजमेंट बरोबर बैठक केली. 28 इलॅबोरेट लेखी इन्स्ट्रक्शन्स दिले की हे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन. हे नॉर्थ कोर्टचं गेट आहे, या नॉर्थ कोर्टच्या गेटला काचेचं तुम्ही दरवाजा बसवलेला आहे. हे सगळ्यात वल्नरेबल आहे, कारण ताजला पेरिफेरल सिक्युरिटी नाही, साईडने काही वॉल वगैरे नाहीये, थेट रस्त्यावर आहे, तुम्ही पाहिलं असेल. इथं हे काचेचं गेट आहे, तिथं आयर्न ग्रिल बसवा. हे काचेचं गेट तोडून आतमध्ये अतिरेकी येऊ शकतात आणि तसंच झालं. त्यांनी आयर्न गेट बसवलं असतं तर कदाचित वेगळी परिस्थिती झाली असती. त्याच ठिकाणी गोळ्या झाडून त्या दरवाजा तोडून ते वॉल्टेड इनसाइड. मेन गेटवरती 6 SLR रायफल घेतलेले माझे जवान मी डिप्लॉय केलेले होते. महिनाभर ते जवान राहिले, पण आपण सगळेजण जातीय दंगली करण्यात उस्ताद. धुळ्याला त्यावेळेला दंगली झाल्या, 9 लोक मारली गेली. त्यामुळे तिथले उचलले माझ्या इन्स्पेक्टरनी मला न विचारता लोक आणि कम्युनल सेन्सिटिव्ह एरिया डिप्लॉय केले. त्याच्याही लिमिटेशन सर, किती दिवस ठेवणार लोक तिथं. अशा स्पेसिफिक त्यामुळे CCTV कंट्रोल तिथं मॉनिटर बसवावा. त्यामुळे ताजवरती असं काहीतरी झालंय म्हटल्यानंतर मी थेट मोर्चा ताजकडे घ्यायला सांगितलं. मी त्याला स्पेसिफिक सांगितलं पाठीमागच्या तारगाने घे. ताज उलट बांधलेला आहे. स्विमिंग पूल हे पाठीमागच्या समुद्राच्या बाजूला पाहिजे होतं. त्यावेळेला नकाशा जो यायचा लंडनवरून पोहोचायलाच 3-4 महिने लागायचे समुद्रातनं जहाज. तोपर्यंत हे निम्मताज बांधून झालेलं होतं. त्यामुळे ते उलट्या बाजूला स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलच्या बाजूनं तो मी गाडी घ्यायला सांगितली. तिथं सुनील कुडियाली ताजचा सिक्युरिटी चीफ आमची वाट पाहत होता. तो पॅनिक मध्ये होता. सर दे आर किलिंग पीपल, प्लीज डू समथिंग. म्हटलं शांत राहा, फक्त कुठल्या बाजून कुठल्या दिशेने ते दाखव. आम्ही स्विमिंग पूलच्या साईडला 7-8 डेड बॉडीज रक्ताच्या थरवळत होत्या. तिथून आम्ही फायर एक्झिटनं वरच्या मजल्यावर घुसलो. पहिल्या मजल्यावर 2 मुली, त्यांचे दंड AK-47च्या गोळ्यांनी ब्लास्ट झालेले होते. 2 सिक्युरिटी एड्स होते. त्यांना सांगितलं की तुम्ही या मुलींना हॉस्पिटलला घेऊन घ्या. मी, सुनील कुडियाली, माझा बॉडीगार्ड अमित खेतले आणि एक पाठीमागनं वसंत प्रभू नावाचा इंडियन एक्सप्रेसचा तिथंच फोटोग्राफ तो ट्रेल करत धडपडत आलेला होता. 2nd फ्लोअरवरती रॉयल स्टेअरकेसनं ताजचं विभाजन साऊथ विंग आणि नॉर्थ विंग मध्ये झालेलं आहे. त्या रॉयल स्टेअरकेसवर 3 पाठमोरे अतिरेकी 10:03 कारण हे सगळं सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. 10:03 सुनीलनं मला 3 अतिरेकी दाखवले. सर दे आर एक क्षणाची उसंत न ठेवता, अंतर साधारण 10 मीटरचं सुद्धा नसेल, मी बॅटल कॉक पोझिशन घेतली. तिथं नेम धरणं शक्य नव्हतं. बॅटल कॉक पोझिशन घेऊन ते 3 राऊंड त्यांच्यावरती आम्ही फायर करू शकलो. ते क्रुशियल एवढ्यासाठी होतं, त्यातला 1 जण जखमी झाला, कारण क्रिस्टल हॉलमध्ये ते घुसणार होते. क्रिस्टल हॉलमध्ये अमित वेट्स वर्षा नावाचं लग्न सुरू होतं. 300 ते 400 नागरिक त्या हॉलमध्ये अडकलेले होते. जर ती तांत्रिकी घुसले असते तर प्रचंड मोठं मॅसॅकर झालं असतं. त्यामुळे ते जीव वाचवल्याबद्दल मी आणि माझ्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. ते फायरिंग केल्यानंतर आम्ही शेल्टर घेतलं, पण त्यांनी तोपर्यंत नेम धरलेला होता. AK-47च्या फैली अशा बरसल्या, परंतु एवढ्या आकाराच्या भिंती ताजच्या आहेत, त्यामुळे आम्ही वाचलो. त्याला सुनीलला सांगितलं पोझिशन इज इम्पॉर्टंट. गनिमी कावा छत्रपती शिवरायांचा आमच्या रक्तातच आहे. आम्हाला 6व्या मजल्यावर घेऊन चल, वर्ण चांगला नेम करता येईल, वर्ण आपल्याला फायरिंग करता येईल. म्हणून 6व्या मजल्यावर सुनील, मी, माझा बॉडीगार्ड अमित खेतले, तिघच आम्ही 6व्या मजल्यावर गेलो. करमबीर कांग ज्यांचं कुटुंब जळून मृत्युमुखी पडलं, त्यांचा दरवाजा ठोठावला. सबीना सहगल, सिनियर रिपोर्टर टाइम्स ऑफ इंडियाच्या, त्यांचा दरवाजा ठोकवला. पण लोकांच्या मध्ये गोंधळ होत आहे. टेररिस्ट आहेत का पोलिसमॅन आहेत का इतर कोण आहेत, गोंधळाची प्रश्न. कुणी दरवाजा उघडला नाही. 6वा चेक केला, 5वा चेक केला.
10:03 जे पहिलं फायरिंग आम्ही केलं त्याच्यानंतर 11:15 एकही गोळी ताजमध्ये फायर झालेली नाही. आम्ही जायच्या अगोदर त्यांनी 21 माणसांना मारलेलं होतं अप्रॉक्सिमेटली, आणि नंतर 7 मृत्युमुखी पडले. ते जळून वरच्या मजल्यावरती जी आग लागली त्याच्यात मृत्युमुखी पडले. गोळीने माझ्याबरोबर आलेला राहुल शिंदे तो शहीद झाला, आणि मेजर उन्नीकृष्णन दुसऱ्या दिवशी. दुसऱ्यापर्यंत चेक केलेलं होतं, खाली आलो, आम्हाला वाटलं ते पळून गेले काय, म्हणून मुख्य दरवाजापर्यंत गेलो. तेवढ्यात ग्रेनेड ब्लास्ट झोन झाले, शँडिलियर ते झुंबर होतं ते खळगम खाली आलं. आम्हाला लक्षात आलं की आतमध्ये अजून अतिरेकी आहे. मेन गेटवरती राहुल शिंदे आणि समाधान मोरे तुमच्या जालन्याचा, आणि राहुल शिंदे आपलं सोलापूरमधलं गाव आहे सुलतानपूर. ही 2 मुलं मिसरुडी न फुटलेली ती मला बाहेर येऊन सल्यूट केलं. जिप्सीच्या खाली दाबा करून बसलेले होते तरुण जवान SRPFचे. त्यांनी दोघांनी सल्यूट केलं. म्हणजे कुठली रायफल आहे? सर 303 रायफल आहे. किती गोळ्या? 30 गोळ्या. परिस्थिती जिकिरीची होती. एकच वाक्य मी सांगितलं की अरे आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची परत संधी येणार नाहीये, ही आपल्यासाठी ग्रेटेस्ट संधी आहे, येणार का? बरोबर. 2 पोरं ती माझ्यावर आली, एक 303 रायफली घेऊन. आम्ही परतली, म्हणजे वेडात मराठी वीर दौडले सासर, तशी परिस्थिती होती. आम्ही लिफ्ट पकडली, नॉर्थ विंग गाठलं, कारण साऊथ विंग पूर्ण चेक करून झालेलं होतं. पण नॉर्थ विंगला माझ्या लक्षात आलं की इथंही शोधून उपयोग नाही आहे. 6वा 5वा तिथेही आम्हाला सापडले नाहीत. मग CCTV कंट्रोल रूम मध्ये गेलो, आणि CCTV कंट्रोल रूम मध्ये आमच्याबरोबर असणारे पुरू 900 ताजचे एम्प्लॉई आणि माझे बरोबर असणारे कर्मचारी PI ढोले, PSI काकडे हे 2 अधिकारी मला जॉईन झाले. माझे बॅचमेट राजवर्धन जे आता जॉईंट CP नागपूरला आहे ते मला जॉईन झाले. आणि आम्ही तिथं 3:30 वाजेपर्यंत CCTV मधनं मॉनिटर करत त्यांच्याशी लढाई करत राहिलो. ते ज्या वेळेला होस्टेज सिच्युएशन तयार झाली, 6 लोकांना अर्धनग्न करून बंदुकीच्या ठोस्याने खाली मारत आणण्याचा प्रयत्न करायचे, त्यावेळेला आम्ही 2-4 राऊंड वरती फायर करायचो. कारण वरिष्ठांनी आदेश दिले की तिथंच थांबून ठेवा, कारण नेव्हल कमांडोज पोहोचतायत. बाजीप्रभूंनी खिंड लढवावी तशी त्यावेळेची परिस्थिती होती. पण 3 वाजता त्यांनी आमचा मजला लोकेट केला, आणि आमच्या मजल्यावर ते लाकडाचं नक्षीकाम असणारी सगळी इमारत, ताजची जुनी इमारत, पूर्ण लाकडाच्या त्या मजल्यानी ग्रेनेड ब्लास्टमुळं पेट घेतला. धूर आणि ज्वाळा रूम मध्ये यायला लागल्या. आता जळून मारण्यापेक्षा बाहेर येऊन लढून मरू म्हणून आम्ही बाहेर आलो. पण 4थ्या मजल्यावर त्यांनी आमच्यावर नेम धरलेला होता. आमच्यावर त्यांनी अंधाधून फायरिंग केलं. आमचं फायरिंग त्यात अपुरं पडलं. आम्हीच घेतले, माझा बॉडीगार्ड, त्याला 3 गोळ्या लागल्या. त्याच्या पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलला लागली, आणि राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. मला वाटतं दुसऱ्या दिवशी मी पहिला शहीद झालेला देह आणायला मी राहुलचा गेलेलो होतो. आणि मला आठवतं त्याचं शरीर त्यावेळेला रिगर मॉर्टिस झालेलं होतं, टाकलेलं होतं, पण डोळे उघडे होते. खांद्यावरती रायफल होती, रायफलची बट खांद्यावरती होती, ट्रिगर गार्ड मध्ये त्याची उंगली होती, संगीन वरच्या दिशेने होती. त्याचे डोळे मला साक्ष देत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरज़ू कुछ नहीं है, आरज़ू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. एक 55 वर्षाचा तुकाराम उंबाळे नावाचा एक अंमलदार AK-47 घेतलेल्या अजमल कसाबला भिडतो, 5 गोळ्या पोटामध्ये घेतो, तरी पकड ढिली करत नाहीये. एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. दिस इज मिरॅकल. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान यांनी दिलेलं बलिदान, आणि करकरे सर, कामते सर, तुकाराम उंबाळे, शशांक शिंदे, मेजर उन्नीकृष्ण, राहुल शिंदे यांनी दिलेलं बलिदान, यामध्ये काही फरक नाहीये. पण आम्हाला लगेच विसर पडतो या गोष्टीचा. वी फॉरगेट इट. हे होमवर्क, कारण म्हणजे स्पष्ट प्रधान कमिशननं लिहिलेल्या त्यांच्या रिपोर्टमध्ये द ताज अँड ओबेरॉय मॅनेजमेंट फेल्ड ट्रॅजिकली बिकॉज दे डिड नॉट इम्प्लिमेंट स्पेसिफिक सिक्युरिटी इन्स्ट्रक्शन गिवन बाय DCP झोन 1 विश्वास तांगरे पाटील बिकॉज ऑफ देअर हॉस्पिटॅलिटी पर्स्पेक्टिव्ह. कारण ते सुद्धा काय त्या हॉटेलचा किल्ला बनवू शकत नव्हते, त्यांनाही हॉस्पिटॅलिटी सांभाळायची असेल कदाचित. पण हे सगळं होमवर्क केल्यामुळं परीक्षेला हे होमवर्क महत्वाचं असतं. सांगण्याचा उद्देश काय आहे की आरामात आपण ही परीक्षा पास होऊ शकत नाही, त्याच्यासाठी
तयारी करावी लागेल. प्रत्येक क्षणात असणारी तयारी महत्वाची आहे. प्रत्येक छोटं बॅटल आहे ते महत्वाचं आहे. वॉर जिंकणं ही खूप लांबची परिस्थिती आहे. आयुष्यातला प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा हा महत्वाचा आहे. पण तुम्ही प्लॅन करा. तो प्लॅन करून इकडं जावं लागेल, दिल्लीला जावं लागेल असं काही नाही. असं शीज येते आताच ते काम हातीची सोडू नको. नव्या प्रदेशात धुंदोणी काढी स्वप्न सुखी आळसू नको. घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. इथं तुम्हाला जे काही मटेरियल मिळेल, अभ्यास मार्गदर्शन करणार, नापास झालेली 2-4 असतातच. UPSC MPSC नापास झालेली 2-4 कॅन्डिडेट्स असतात. इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेले कॅन्डिडेट्स असतात. अभ्यास करणारे कॅन्डिडेट असणार. त्यांचा संपर्क वाढवा आणि तुमच्या क्लुप्त्या या त्यासाठी वापरा.